सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शेड्याळ दुर्गादेवी यात्रेतील पालखी वादाला अॅट्रॉसिटी गुन्ह्याची जोड, तिघांविरोधात गुन्हा दाखल. जत तालुक्यातील शेड्याळ येथे दुर्गादेवी यात्रेनिमित्त आयोजित पालखी भेटीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाप्रकरणी जत पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे यात्रेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. माहितीनुसार गेल्या 2-3 वर्षापासून शेड्याळ येथील दुर्गादेवी यात्रेतील पालखी भेटीचा कार्यक्रम शांततेत पार पडत होता. मात्र यंदा 11 पालख्यांच्या भेटीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर बाचाबाची धक्काबुक्कीत झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शेड्याळ येथील रखमाजी रामचंद्र केंगार वय 54 व्यवसाय शेती यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार मडाप्पा रामू हावगोंडी, शामराव हनुमंत गुगवाड आणि गणेश श्रीकांत नरुटे राहणार शेड्याळ यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे 16 जून रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास शेड्याळ येथील मडसिद्ध मंदिर परिसरात पालखी दर्शनाचा कार्यक्रम सुरू असताना राहुल उत्तम मलकारी हे दर्शनासाठी पुढे गेले होते. यावेळी पालखीला हात लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. फिर्यादीच्या आरोपानुसार संबंधितांनी राहुल मलकारी यांना मारहाण केली, तसेच ढोलकीच्या काठीने मारून जखमी केले. याशिवाय जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात CR नंबर 352/2026 भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 118, 1, 115, 2, 352, 351, 2, 3-5 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कन्नड लोकनाट्य मनोरंजन कार्यक्रम देखील या वादाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रमास परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ, पोलीस पाटील व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थिती शांत केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यात्रेदरम्यान घडलेल्या घटनेची परिसरात चर्चा सुरू असून पोलीस तपासानंतर संपूर्ण घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.